आरक्षण वर्गीकरण संदर्भात बैठक संपन्न. जालना शहरातील शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली येथे दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठक ही आरक्षण वर्गीकरण संदर्भात ठेवण्यात आली होती. मातंग आरक्षण संघर्ष समिती राष्ट्रीय नेते मंदाकृष्ण मादिगा, महाराष्ट्र राज्यात मातंग समाजाचे राष्ट्रीय नेते मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण वर्गीकरण बैठक मातंग आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष अजित केसरळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्ष अजित केसरळीकर यांनी याबाबत मातंग समाजाला आरक्षण कसं मिळेल व आरटी संस्थेच्या योजनेची माहिती देण्यात आली. जालन्यामध्ये लवकरच मोठे जन आंदोलन उभा करणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नानासाहेब गायकवाड, शिवराज जाधव, कैलास पाचगे, रविराज पाखरे, राजेश मोरे, ललित कुचेकर, रेखाताई पाखरे, दाभाडेताई, सीके डोईफोडे, रामप्रसाद कसाब, रवी इंचे, प्रकाश लोंढे, खाडेसाहेब, डी नामवाड, दिनेश लोंढे, बाळू जगधने, गंगाधर लोंढे, आकाश शिवाळे, शैलेश शिवाळे, संतोष पांडव, तरंग कांबळे, रविकांत जगधने व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त पदाधिकारी तालुकावाईज जिल्हा निवडूया आणि जे जे उत्सुक असतील त्यांनी संपर्क करावा. आपण लवकरच या जालना जिल्ह्यामध्ये एक चांगली बांधणी करून कृष्णमादिगा यांच्या नेतृत्वाखाली आज समाजाला आरक्षणाचं उपवर्गीकरण कसं होईल या संदर्भात एक चांगलं नियोजन होईल या हेतूने आपण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा केसरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. मी शिवराज जाधव, सामाजिक कार्यकर्ता. समिती गठीत करून आयोगाची मागणी करून वेगवेगळ्या वर्गीकरणाच्या समित्या निमित्त करून जे 1-2 महिन्यात व्हायला पाहिजे ते आज 9 महिने गेलेले आहेत. कालच 4 तारखेला 4 मार्चला महाराष्ट्र शासनाने वर्गीकरणासंदर्भामध्ये समितीची मुदतवाढ देऊन ती नोव्हेंबर 2025 पर्यंत केली. 8 महिन्याची मुदतवाढ फार मोठा कालावधी असतो. तर ही मुदतवाढ न देता तात्काळ अंमलबजावणी केली असती, वर्गीकरण लागू केलं असतं तर या वंचित जातीचा सर्वांगीण विकास होऊ शकला असता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रभर फिरून आम्ही समाजाला जागृत करणार आहोत. लवकरात लवकर समाजाच्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये जी चळवळ चालू आहे, जे लोक काम करतात त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मेळावा घेण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आम्ही बैठका घेत आहोत. आज ती पहिली बैठक जालना जिल्ह्यात संपन्न झालेली आहे. या पुढील बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घेऊ. त्यानंतर प्रत्येक तालुका वाईज बैठका घेऊन प्रत्येक तालुक्यामधून 3 लोक कमीत कमी आणि प्रत्येक गावातून 1 व्यक्ती त्या मेळाव्याला कसा येईल अशा प्रकारची एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्याच्या भूमिकेतून आमचे लोक काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणं, इतर लोक त्याच्याकडे सहकार्य करणारे असतील त्यांचा सहयोग घेणं, सर्वांना एकत्रित करून आरक्षण 2025 रोजी जालना येथील 488 गेस्ट हाऊसला मातंग आरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या आयोजकाच्या वतीनं माननीय केसरळीकर साहेब यांना त्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या माननीय केसरळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यामध्ये मातंग आरक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात यावी असा ठराव जालना जिल्ह्याच्या मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी पास करण्यात आला. त्यामध्ये माननीय मंदाकृष्ण मादिगा साहेब यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाला आरक्षणाची वर्गीकरण झालं पाहिजे या विषयाच्या संदर्भाने माननीय मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी माननीय मंदाकृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील सर्व मातंग समाजाने या मातंग आरक्षण संघर्ष समितीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन माननीय मंदाकृष्ण मादिगा यांचे हात बळकट करून मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या आयोगाच्या शिफारशी
लागू झाल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यामध्ये आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं मोठा